नमस्ते मित्रांनो, अंबिका स्टॉलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी अश्विन बोटे फ्रॉम सातारा. पाठीमागील भागामध्ये मी व्यवसायासंदर्भात एक व्हिडिओ तयार केला होता. त्याचा तो पार्ट 1 होता. आता हा दुसरा भाग आहे. पहिल्या भागामध्ये मी थोडीशी पार्श्वभूमी दिली होती की ॲक्च्युली व्यवसायाबद्दल आपण कसा निर्णय घ्यावा, कोणती घ्यावी. आता जर समजा एखाद्याला व्यवसाय करायचाच आहे का करायचा नाही आहे, हे निर्णय घेणार कसं, तर हे तुम्हाला कोणत्या दशमस्तरावरून लक्षात येतं. ज्या वेळेला एखाद्याच्या पत्रिकेमध्ये दशमेश अष्टमात, दशमेश व्ययात, दशमेश नवमात असेल तर त्याने व्यवसायात न पडलेलं बरं. पारंपरिक ज्योतिषानुसार याचं फलित आहे. कृष्णमूर्तीशास्त्रानुसार सुद्धा दशमस्थानचा उपनक्षत्र मालक जर अष्टमात, व्ययात आणि नवमात असेल तर त्यामध्ये तुम्ही व्यवसायामध्ये न पडलेलं बरं. कारण 100% तुम्ही कायम अडचणीत येणार, कायम आपत्तीत येणार, व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळत नाही. हे आत्तापर्यंतचे बऱ्याचशा उदाहरणांमध्ये बघायला मिळेल. ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या वेळेला एखादा ग्रह जर अशुभ स्थानात असेल आणि तो ज्या स्थानाचा कारक असेल त्या स्थानासंदर्भात अशुभ फलं मिळतात. हे आत्तापर्यंत सिद्धांत आहे, त्याप्रमाणे लोकांना फलं मिळालं आहे. आता समजा तुम्हाला व्यवसाय कोणता करावा, काय करावा, कसा करावा, तर या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला निर्णय कुंडली पाहून घेता येतात. पहिला भाग, दशमस्थानचा मालक जर शनी असेल, मग तो दशमेश असेल, दशमाचा उपनक्षत्र मालक असेल, तर शनी संदर्भात जे व्यवसाय आहेत, लोखंडाचे व्यवसाय असतील, खनिजाचे संदर्भात व्यवसाय असतील, वाळू, मुरुम, खनिजे सर्व जे काही भूगर्भातले जे जमिनीखाली जे व्यवसाय आहेत, तेल, ह्या संदर्भात पेट्रोल पंप म्हणा किंवा उडीद, काळे पदार्थ, ह्या संदर्भातल्या व्यवसायाचा कारक शनी आहे. जुनी वाहनं, जुन्या वस्तूचे देवाणघेवाण वगैरे, तर ह्या संदर्भातला निर्णय जर दशमेश शनी असेल, दशमाचा उपनक्षत्र शनी असेल, तर या लोकांना या व्यवसायात प्रचंड यश मिळतं. दशमस्थानचा मालक जर रवी असेल, दशमाचा उपनक्षत्र मालक जर रवी असेल आणि तो जर शुभस्थानी असेल तर रवीच्या संदर्भातले जे व्यवसाय आहेत त्या संदर्भातले व्यवसाय त्यांनी करावे. रवीच्या संदर्भातले शासन संदर्भातले कॉन्ट्रॅक्टर असतील, सरकारी संदर्भात शासनाशी संबंधित जे काही व्यवसाय आहेत, कॉन्ट्रॅक्ट घेणं किंवा जे परोपकाराशी संबंधित जे व्यवसाय येतात, सेवाभाव येतात, ते रवीचे व्यवसाय येतात. तर त्या व्यवसायामध्ये त्यांना यश मिळत असतं. चंद्र जर दशमाचा मालक असेल तर चंद्राशी संबंधित, चंद्र पाण्याशी संबंधित येतो, द्रवरूप पदार्थ, पांढरे पदार्थ, दूध व्यवसाय, खाद्यपदार्थ संबंध येतात. चंद्राशी संबंधित जे काही व्यवसाय आहेत ते या काळामध्ये या ज्याची पत्रिकेत चंद्र दशमाचा मालक आहे त्यांनी ते करावे, त्यामुळे त्यांना चांगलं यश मिळतं. त्यानंतर तुमचे मंगळ दशमाचा मालक असेल तर मंगळाशी संबंधित व्यवसाय करावेत. तुमचे फायरचे संबंध येतो, अग्नीशी संबंधित येतो, तुमचे वीटभट्टी, अग्नी, धाडस, पुन्हा आर्मीशी संबंधित व्यवसाय येतात. तोफखाने, रणगाडी, म्हणजे जे स्फोटक आहे ते मंगळाशी संबंधित येतात. त्याचबरोबर मंगळाचा संबंध वैद्यक क्षेत्राशी येतो. मोठमोठे सर्जनला लागणारे साहित्य असेल, मेडिकल संदर्भात जे काही इन्स्ट्रुमेंट असतात, दवा असेल, त्यासाठी मंगळ हा कारक आहे. आणि त्या रक्ताशी संबंधात जे काही विषय येतात, आजार येतात, त्या संदर्भात ब्लड बँक असतात, तर ह्या संदर्भात जे व्यवसाय आहेत ते त्यांचा मंगळ दशमाचा मार्ग आहे त्यांनी आवर्जून करावे, अभी त्यांना चांगले यश मिळतं. त्यानंतर बुध हा दशमाचा मालक असेल तर बुधाचा व्यापाराशी संबंध येतो. कमिशन एजंट, रिअल इस्टेटमधले मध्यस्थी लवाद, टेलिकम्युनिकेशन, मोबाईल संदर्भातले व्यवसाय येतात. तुमचं प्रवासी संबंध, प्रवास देवाणघेवाण जे होते त्यामधील मध्यस्थी लवादाचे, शेअर मार्केट, हे बुधाचे व्यवसाय येतात. त्यामध्ये आपण पांढरे पदार्थ असतील, हिरवे पदार्थ असतील, त्या बुधाच्या अंमलाखाली जे वस्तू आहेत त्याचा व्यापार त्याने अवश्य करावा. गुरु जर दशमाचा मालक असेल तर गुरुशी संबंधित व्यापार, देवाणघेवाण, गुरुचे संबंध, धार्मिक वस्तू, पूजा इंडस्ट्री, तुमचे धार्मिक संबंधित जे काही शिक्षण क्षेत्र असेल त्या संदर्भात ज्या काही व्यवसाय आहेत त्यामध्ये त्या लोकांना यश मिळतं. शुक्र हा ऐश्वर्याचा कारक आहे, लक्झरियस ग्रह म्हणतात ज्योतिषशास्त्रामध्ये याला. आनंदाचा कारक आहे, प्रेम प्रणयाचा कारक आहे,
ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र म्हणजे ऐश्वर्य, लक्झरियस प्लॅनेट असं म्हणतात त्याला. तर त्या ग्रहाच्या मध्ये नटणं, हाऊसमौज, तुमचं त्याप्रमाणे तुमचे पार्लरचे व्यवसाय असतील, पार्लरचे संदर्भात लागणाऱ्या वस्तूंचे व्यवसाय असतील, त्यानंतर कपड्यांचे व्यवसाय असतील, त्यानंतर चांगले चांगले हॉटेल्स असतील, जे काही शृंगार आहे या विश्वातला तो शुक्राच्या अधिपत्याखाली होतो. ज्वेलरी आहे, तर त्या संदर्भात त्यांचा शुक्र तस्माचा मालक आहे, तस्माचा शुभ संबंध आहे, त्यांनी त्या व्यवसायात पडावं. त्यानंतर तुमच्या कुंडलीमध्ये प्रत्येक ग्रहाचा संबंध दशमाचा आल्यानंतर ते व्यवसाय केल्यानंतर त्यात यश मिळतं, पण त्यामध्ये धन मिळेल का, व्यापार वाढला, पैसा वाढला, आवक येते, परंतु ते धन टिकेल की नाही हे धनस्थानावरून आणि लाभस्थानावरून पाहिलं जातं. दशमाचा संबंध धनस्थानाचा लाभस्थानाचा जर असेल तर नक्कीच तुम्हाला ते धन लाभदायक राहील, टिकेल. पण जर दशमाचा जो प्लॅनेट आहे दशमस्थानचा उपनक्षत्र मार्ग असेल, दशमेश असेल, त्याचा जर लाभस्थानाचा आणि धनस्थानाचा संबंध जर विरोध ग्रहात असेल, तो मैत्रीत नसेल, तर येणारं धन टिकत नाही, ते धन निघून जातं. त्यामुळे त्या संदर्भात मग काय करायचं, तर त्या संदर्भात त्याचा मैत्रीभाव कसा होईल. एवढं सगळं व्याप करून आपण काम करत असतो, व्यवसाय करत असतो, जीवनामध्ये बरंच काय करण्याचा प्रयत्न करत असतो की व्यवसायातून आपलं यश मिळावं, आपलं आयुष्य उभं राहावं, पण आयुष्य माणूस झगडत असतो. ज्योतिषशास्त्र काय करतं, तुम्हाला एक लाईन देतं, दिशा देतं की या रस्त्याने जाऊ, या रस्त्याने जाऊ नका. त्याचा उपयोग अवश्य तुम्ही करून घ्या, तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. मग त्यामध्ये जे ग्रह अनुकूल आहेत, समजा आता काही लोकांचं असं असतं की वडिलांचा व्यवसाय चालू आहे, आता मुलाचं शिक्षण झाले, नोकरी नाही झाली इकडे, मग तो वडिलांचा व्यवसाय असेल तो बस चालवला पाहिजे, हाच पर्याय असतो. पण जर तो व्यवसाय जर मुलाच्या पत्रिकेमध्ये दशमाशी संबंधित जर चुकीचा असेल, तर त्या संदर्भात त्याला ते रेमेडीज करून तो दशमेश अनुकूल करून घेणं किंवा दशमेशाशी जे संबंधित जे काही उपासना असतील, काय काय जे रेमेडीज होतील, त्याचा निश्चित त्याचा लाभ त्यांना होऊ शकतो. तर तो त्याने अवश्य करावा. येणाऱ्या भविष्यातील नुकसानामध्ये ते टाळलं जातं. मग आम्हाला पुढे बरीच अशी क्लायंट येत असतात की पालक येतात की मी चांगला व्यवसाय करतो, तो मुलांना सगळं घालवलं, तर त्याच्या पत्रिकेत तुम्ही ते आधी पाहिलंच पाहिजे की तो योग त्याच्या पत्रिकेत तसे ग्रह अनुकूल आहेत का त्या व्यवसायाला. नसेल तर तो व्यवसाय त्याला डायव्हर्ट करून देणं गरजेचं आहे. त्या संदर्भात निर्णय तुम्हाला घेता येतात, ज्योतिषाचा चांगला उपयोग करून घेता येतो आयुष्यामध्ये. मोठमोठे नुकसान टाळता येतात, आयुष्यामध्ये तुम्हाला यश मिळते, तर आनंद उपभोग येतो. त्यामुळे व्यवसायासंदर्भात कोणताही निर्णय घेताना त्या तुमच्या संबंधित चांगल्या एखाद्या ॲस्ट्रॉलॉजरला भेटून नक्की तुम्ही ज्योतिषाचा चांगला उपयोग करून घ्या, सल्ला घ्या, आणि त्या संदर्भात ज्या काय असणारे उपाय रेमेडीज आहेत त्याचा 100% तुम्हाला जीवनामध्ये उपयोग नक्की होतो, यश मिळवता येतं. आता या भागात तुम्हाला एवढीच माहिती, पुढील भागामध्ये अजून तुम्हाला व्यवसायासंदर्भात पुढील माहिती देणार आहे, पुढील भागामध्ये. धन्यवाद, नमस्ते.